महिला नोकरदारांनी लाडक्या बहिणींच्या निधीचा लाभ घेतल्याचं आता उघड झालंय। 2652 महिला नोकरदारांनी 1, 2 नाही तर 9 महिन्यांचे हप्ते घेतल्याचं समोर आलंय। अपात्र असूनही सरकारी महिला नोकरदारांनी योजनेचे तब्बल 3,58,00,000 रुपये लाटलेले आहेत। 1,60,559 महिला लाभार्थ्यांच्या पडताळणीत हे वास्तव आता समोर आलंय। लाभ घेतलेल्या महिला नोकरदारांकडून सरकार ही रक्कम वसूल करणार आहे की म्हणून असं कळतंय। 8,85,000 लाडक्या बहिणींनी 2 योजनांचा लाभ घेतल्याचंही उघड झालंय। नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या 2 योजनांचा लाभ सरकारी महिला नोकरदारांनी घेतलाय असं कळतंय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देतील। राजू, थोडक्यात सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी अतिशय अयोग्य अशा पद्धतीने या योजनांचा लाभ घेतलेला आहे आणि त्याचबरोबर काही महिलांनी 2 योजनांचाही लाभ घेतलाय। नक्की प्रकार काय आहे हा, त्याची आकडेवारी काय आहे? पूर्वी आपण पाहतोय की लाडकी बहीण योजना राज्यात सुरू आहे आणि त्यामुळे सरकार कुठेतरी मेटाकुटीला आहे। अनेक विभागांचा निधी जो आहे तो वळवला जातोय आणि असं असताना गैरफायदा घेणाऱ्या महिलांची सुद्धा संख्या कमी होताना पाहायला मिळत नाहीये। यामध्ये जर पाहिलं आपण लाडक्या बहिणीच्या 2 महत्त्वाच्या अटी आहेत। एकतर सरकारी कर्मचाऱ्यांना याचा लाभ घेता येणार नाही आणि दुसरी आहे की 2 योजना म्हणजे ज्यांची अमाऊंट 1500 रुपयापेक्षा जास्त होते अशा योजनांचा फायदा घेता येणार नाही। यांची आकडेवारी जी आहे ती वार्तांना पाहायला मिळते। म्हणून राज्य सरकारने जे आहे याची महिला व बालविकास विभागाने याची चौकशी सुरू केलेली होती आणि त्यामुळे पाहतोय आपण की सामान्य प्रशासनाने जवळपास 1,60,000 कर्मचाऱ्यांचा डेटा हा माहिती तंत्रज्ञान विभागाला दिला होता आणि त्याची चौकशी केल्यानंतर 2,652 सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतलेला आहे आणि हे तब्बल आपण पाहतोय की ऑगस्ट पासून हा फायदा घेतलेला आहे। त्यामुळे 13,500 रुपये प्रत्येक महिलेने हे लाटलेलं पाहायला मिळते। त्यामुळे एकूण जर आकडेवारी पाहिली तर 3,58,00,000 रुपये जे आहे त्या महिलांनी लाटलेला आहे आणि आता त्यांच्याकडनं ही रक्कम वसूल करण्यासाठी राज्य सरकारने सुरुवात केलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे साहजिकच आहे की ही सगळी रक्कम जी आहे ती वसूल केली जाणार आहे। आपण पाहतोय की ही आतापर्यंत 1,20,000 कर्मचारी तपासणी केलेली आहे आणि आणखी 6 लाख कर्मचाऱ्यांची सुद्धा तपासणी होणार आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा मोठा आकडा जो आहे तो बाहेर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण या योजनेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटलेले पैसे ते आता वसूल करायला सुरुवात केलेली आहे। दुसरा जो मुद्दा आहे की ज्या महिलांनी 2 योजनांचा लाभ घेतात त्या महिलांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे आणि असं आपण पाहिलं की चौकशी केल्यानंतर नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण अशा एकत्रितपणे लाभ घेणाऱ्या जवळपास आपण पाहतोय की 7,70,000 महिला आहेत। त्यांचं सुद्धा फेब्रुवारीपासून हप्ता जो आहे तो लाडकी बहीण योजनेतून बंद केलेला आहे। खरं तर नमो शेतकरी योजनेकडनं 6,000 राज्य सरकार, 6,000 केंद्र सरकार असे 12,000 वर्षाला मिळतात। म्हणजे 1,000 रुपये महिन्याला मिळतात। तर वरचे 500 रुपये जे आहे ते लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहे, म्हणजे एकूण 1,500 रुपये। मात्र जे काय पूर्वी 1,500 रुपये पूर्ण दिले जायचे ते आता बंद केले आहे आणि या महिलांना फक्त 500 रुपये जे आहे ते दिले जाणार आहे। त्यामुळे आपण दोन्ही योजना आपण पाहतोय की सरकारी कर्मचाऱ्यांनी ज्यांनी लाटलेले आहेत त्यांचे पैसे वसूल करायला सुरुवात केलेली आहेत आणि नमो शेतकरी योजनेमध्ये फक्त 500 रुपये देण्याचं जे आहे ते फेब्रुवारीपासून सुरुवात झालेली पाहायला मिळते। पूर्वी नक्कीच राजू, अत्यंत आश्चर्यकारक असा प्रकार आहे। आतापर्यंत 1,20,000च सरकारी कर्मचाऱ्यांची पडताळणी झाली आणि त्याच्यामध्ये सुमारे 2,000 अशा पद्धतीने महिला फायदा घेत असल्याचं कळतंय। उरलेल्या 6 लाख कर्मचाऱ्यांची जेव्हा पडताळणी केली जाईल तेव्हा कदाचित हा आकडा वाढू शकतो। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।